त्याला अटक केली जाईल असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय निक्षून पद्धतीनं सांगितलं होतं आणि त्याला अटकही झाली। एवढे दिवस विचारत होते अटक का होत नाही, अटक का होत नाही। त्यांना माहित होतं की त्या प्रशांत कोरडकरनी अँटिसिपेटरी बेल कोर्टातून घेतला होता। आता अँटिसिपेटरी बेल घेतलाय, आपण संविधान मानतो, कायदा मानतो, अटक करता येईल। पण सरकारनं पोलिसांना निर्देश दिले की त्याचा अँटिसिपेटरी बेल कॅन्सल करा। तो अँटिसिपेटरी बेल कॅन्सल झाला। आमचा सवाल आहे की हा प्रशांत कोरडकरला जेव्हा तेलंगणात अटक होते तेव्हा तो काँग्रेसचे नेते विजय अंकलम यांच्या घरी काय करत होता? त्याला काँग्रेसनं घरी आश्रय दिला होता, खरं आहे का हे? या काँग्रेस नेत्याचे प्रशांत कोरडकरचे काय संबंध आहेत? का काँग्रेसनं ठरवून या प्रशांत कोरडकरला छत्रपती शिवरायांचा अवमान कर म्हणून त्याला इन्स्टिगेट केलं होतं? काय खरं कारण होतं? काँग्रेसला या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल, संपूर्ण विरोधी पक्षाला या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल की जे प्रशांत कोरडकरच्या बाबतीत आम्हाला सवाल विचारत होते तो प्रशांत कोरडकर तेलंगणामध्ये या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडतो। काँग्रेसचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे याच्यावरून पूर्णपणे स्पष्ट होतं। नाही, मुळामध्ये ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, सत्य कधीही नाकारता येत नाही। सूर्याला झाकण्याचा प्रयत्न केला तर सूर्य झाकला जात नाही। तर त्याच्यामुळे वडट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांचे चेहरे आता पूर्णपणे पडलेत, त्यांचं सगळं पितळ उघडं पडलंय। तो तेलंगणामध्ये विजय अंकलम या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडतो। काय रहस्य आहे? आता काय बोलणार काँग्रेसवाले? तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची माफी मागावी आणि हे मान्य करावं की प्रशांत कोरडकरचा करता करविता हा काँग्रेस पक्ष आहे। नाही, मला त्याबद्दल माहिती नाही, पण माहिती घ्यावी। छत्रपति शिवाजी महाराज का अवमान करने वाला प्रशांत कोरडकर, इसे हम छोड़ेंगे नहीं, उसकी गिरफ्तारी होगी। हमारे सरकार ने इसके पूर्व ही स्पष्ट कर दिया था। दुर्भाग्य से कोर्ट से उसने एंटीसिपेटरी बेल लेने के कारण उसकी गिरफ्तारी नहीं हुई थी। महाराष्ट्र की सरकार ने पुलिस को निर्देश दिए, उसका एंटीसिपेटरी बेल कैंसिल करवाया। पर दुर्भाग्य की बात यह है कि यह प्रशांत कोरडकर तेलंगाना में विजय अंकलम इस कांग्रेस के नेता के घर मिलता है। हमारा सवाल यह है कि एक तरफ हमें सवाल पूछने वाला विपक्ष, दूसरी ओर छत्रपति शिवाजी महाराज का अवमान करने वाले को ये कांग्रेस नेता अपने घर में रखते। जब उसकी गिरफ्तारी हुई उस समय यह व्यक्ति उस कांग्रेस नेता के घर पर था। पूरी तरह से यह बात स्पष्ट होती है कि यह सारा मामला, ये प्रशांत कोरडकर का पूरी तरह से करता धरता स्वयं कांग्रेस थी। इस कारण कांग्रेस को देश की और महाराष्ट्र की हाथ जोड़ करके माफी मांगनी होगी।